नमस्कार. आज मी एकदम नवीन अशी रेसिपी करणार आहे. ही गव्हाच्या पिठाची चकली करायची आपल्याला. त्यासाठी कांदा वापरायचा आहे. तर हे 1 वाटी कांदा मी किसून घेतलाय बारीक आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला 2 वाटी हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. ह्याच वाटीने मोजून आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचे. तर हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेले. पीठ कसंही घ्या तुम्ही, जाड दररोजचं आपलं चपात्याला करतो ते पीठ वापरायचं. असं हलक्या हाताने वाटी भरून घ्यायची. हे पीठ मी सगळं चाळून घेतलेले. हे झालं आपलं 2 वाट्या पीठ. पण जर आपल्याला थोडं कमी जास्त पडू शकतं म्हणून आणखी आपल्याला अर्धी वाटी थोडं जादा घ्यायचं. हे अर्धी वाटी पीठ मी एक्स्ट्रा घेतलेले. कढई तापलेली आपली. आता हे पीठ आपण त्यात टाकायचं. कोरडच भाजून घ्यायचं, याला तेल टाकायचं नाही, काही नाही. गॅस मंद ठेवायचा म्हणजे करपत नाही. असा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की करायचं. खरपूस वास आला की लगेचच आपल्याला हे बंद करायचं. आता हे कलर पण बदल झालाय आणि वास यायला लागलाय छान. आता आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं. आपण जादा काढलेलं हे अर्धी वाटी पीठ बाजूला काढून ठेवायचं. गरज पडली तर वापरायचं आपल्याला. हे पीठ थंड होतंय तोपर्यंत आपल्याला याला मिरची आणि लसूण वाटून घ्यायचंय. या ठिकाणी 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, जिरे घेतलेत अर्धा चमचा, लसूण घेतल्यात 10-12 पाकळ्या. तर लसणाचं पूर्ण असं टरकलं काढून घ्यायचं. मीठ घेतले चवीनुसार. आता हे आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं. हे पहा मिक्सरला आपलं मस्त असं बारीक वाटून झालेले. आता आपल्याला या पिठामध्ये हा किसलेला कांदा टाकायचा. पाणी वापरायचं नाही अजिबात. आपल्याला कांद्यात बसत तेवढंच, साधारणतः 2 वाट्या पीठ बसतं कांद्यामध्ये. हे वाटलेलं मिरची आणि लसूण, आणि आपल्याला टाकायची अर्धा चमचा धना पावडर. हे आता चांगलं आपल्याला मळून घ्यायचं. आपलं 2 वाट्या पीठ बरोबर त्या कांद्यामध्ये बसलं. जादा पिठाची गरज नाही पडली. मस्त हा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. तीळ टाकायचे विसरले मी, आता शेवटी टाकते. हे मस्त असं आपलं पीठ मळून तयार झाले. हळद टाकायची. मी पार शेवटी हळद टाकली, विसरली होती. तुम्ही लवकरच मळतानाच हळद टाका.
आता आपल्याला हे साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि चकली पाडायची. ताटाला आपल्याला अगोदर तेल लावायचं थोडं आणि याच्यावर चकल्या पाडून घ्यायच्या आणि एक एक तेलामध्ये तळून घ्यायचं. चकली करून झाली आपल्याला तळून घ्यायची. तेल तापले. चकली ही एकदम मंद गॅसवर तळायची. दोन्ही बाजूनी लाल भाजून घ्यायची. अशा लालसर भाजून घ्यायच्या. ही आपली आगळी वेगळी चकली तयार आहे गव्हाची आणि कांद्याची. ही चकली दह्याबरोबर एकदम छान लागते. एक नवीन रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.